सीताराम सीताराम पतित पावन सीताराम। ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सम्मति दे भगवान। रघुपति हाथ वर थोड़ा आता शाबा। रघुपति रघुपति राघव धन्यवाद धन्यवाद सगळ्या मावल्या बसावा। तुम्हालाही धन्यवाद। अहिल्या उद्धार करून प्रभू पुढे निघाले। गंगा मातेचं पूजन केलं, गंगा मातेमध्ये स्नानादी कर्म उरकलं। आता मिथिला नगरीच्या हद्दीत प्रवेश झाला। राजा जनकाची एक आंबेराई पाहिली, देखी अनुप एक अंबराई। पूर्वी मोठ्या मोठ्या आंबेराया होत्या, जुनी मंडळी बसलेली आहे इथं। एका आंब्याच्या झाडाच्या सावलीत अख्ख्या गावची गुरं बसत होती बरं का विष्णुभाऊ। एका आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, पूर्ण गावाला सुकाळ। आता डोक्या एवढं झाड हापूस, 10-12 कैऱ्या, मालक खुश। पूर्वी याच्यात काही जुन्या म्हाताऱ्या बसल्या असतील, आंबेराईचं गाणं म्हणायच्या। आजा मेलेला, आजीचेही दात पडलेले, नातवाला घेतला मांडीवर आणि मग ते आंब्याची अंबराई, त्यांना पाठ आहे सांगत नाही त्या। या गाण्यामध्ये अरे जातं होतं राजापूर्वी, जातं घरोघरी जातं होतं, त्याच्यामुळे वृद्धाश्रम नव्हते, जातं होतं ना। आता याच्यात काही जुने लोक असतील जे मायच्या मांडीवर झोपले असतील लहानपणी, आणि माय दळायची हो 5-5 किलो विष्णुभाऊ। परिवार तेवढं पीठ लागायचं दुपारच्याला, म्हणून पहाटे उठायची आणि एवढ्या गारठ्यामध्ये ढेपे साहेब घामानं भिजायची, म्हणून रामदेव बाबाचे शिबिरं नव्हते, शिबिरं घरीच सुरू। आणि मुलगा मांडीवर मध्येच रडायचा, त्याला डाव्या हाताने थापटायचा आणि एका हाताने जातं ओढायची, आणि त्या मुलाला गाण्यातून म्हणायची, निजला माझ्या राजा, तू लग्न होईल, बायकोचं ऐकशील आणि म्हातारीला हाकलून देशील। हे जात्यावरचं गाणं। नको रे म्हणू पुता, जातं चालू, ते ऐकायचं। नको रे म्हणू पुता, मायले येडी जाती, आणि तुला रे जन्म द्याया, अस्तुरी कुठं होती, आणि ते ऐकायचं। मातेचे उपकार काय फेडसी येड्या जीवा, मांडीचा चौरंग नेत्राचा केला दिवा। हे मांडीवर उपदेश व्हायचा, मरेपर्यंत विसरत नव्हते। हे आपलं आंबेरायून वाढलं। आजोबा मेला, आजीला दात नाही, नातवाला आजोबाची कर्तबगारी सांगण्यासाठी गाणं आंबेराईचं। आंब्याची ते दात पडले ना,
आंब्याची अंबराई आल्या गेल्याले सावली तुया जान लावली. उद्देश एवढंच. राजा जनकाची आंबेराई पाहिली आणि विश्वामित्र म्हणाले, रामा लक्ष्मणा आंबराईतच बरं वाटतंय मला. दाट सावली थांबले. जनकाला कळालं. जनकजी आले, विश्वामित्राला नमस्कार केला आणि त्या दोन मुलांना पाहिलं आणि दबक्या आवाजात विचारलं, कहू नाथ सुंदर दो बालक मुनिकुल तिलक के नृपकुल पालक सहज बिराग रूप मनमय राथ केत होई जिमी चंद चकोरा. म्हणजे आपल्या भाषेत मुलं बघायचा कार्यक्रम आमराईत झाला. काहीचा घोडेगावच्या बाजारात होतो, बैल बाजारात. ते 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 तांबडे बैल घेऊन उभा, तो मुलगा. तो गुटख्याची पुडी खातो का नाही, टपरी पुढं, तोच मुलगा. ते म्हैस घेऊन उभा आहे का नाही विकायला, तोच मुलगा. तसा मुलं बघायचा कार्यक्रम कुठं झाला, आंबेराईत. दोन्ही मुलं पसंत पडली केदार सेठ. कोणाला? जनक राजाला. पण विचारावं वाटलं, कहू नाथ सुंदर दो बालक मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. कारण पोशाख ऋषिकुमारांचा होता. म्हणजे ऋषीचे पोरं असेल तर सोयरीक जमत नाही, पण राजाचे असेल संधी सोडायची नाही. विचारलं विश्वामित्राला, कोण आहे? रघुकुल